नागपूरच्या नंदनवन परिसरातील घरफोडीचा पोलिसांनी छडा लावलाय। या प्रकरणी 27 वर्षीय आकाश विलास लांजेवार याला अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून 3 लाखांची रोकड, सोन्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली ॲक्टिवा असा सुमारे 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। घर संसार सोसायटीतील गणेश कदरे हे 15 ऑगस्ट रोजी कुटुंबासह सालबर्डी इथं देवदर्शनासाठी गेले होते। या संधीचा फायदा घेत चोरट्यानं घरच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि 3,50,000 रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे 7,01,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। तक्रार मिळाल्यानंतर नंदनवन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। तपासादरम्यान आकाश लांजेवार याचं नाव समोर आलं। दरम्यान 21 ऑगस्ट रोजी कुंभारटोली चौकात चाकू घेऊन गोंधळ घालणाऱ्या आकाशला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्या ॲक्टिवाच्या डिक्कीतून 3 लाख रुपयांची रोकड आणि लोखंडी चाकू जप्त करण्यात आला। चौकशीत त्यानं घरफोडीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपीकडून सोन्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली ॲक्टिवा असा एकूण 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित दागिन्यांचा शोध सुरू आहे। आणि हा जो इसम आहे, आम्हाला नागरिकांतर्फेच माहिती मिळाली की सदरचा जो इसम आहे तो कुंभारटोली या भागामध्ये शस्त्र काढून धिंगाणा करत आहे। त्या अनुषंगानं पोलीस त्या ठिकाणी गेले आणि त्याला ताब्यात घेतलं आणि पुढची घडफोडी निष्पन्न करण्यात आलेली आहे। यामध्ये सदरचा जो आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। याच्यावर 307 राईट, तसेच घरफोडी, चोरी 392 अशा सारखे याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत। जो 13 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि हा एक 14 आणि एक म्हणजे 15 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। या अनुषंगानं पुढील जी प्रोसिजर आहे ती आम्ही करीत आहोत आणि ॲप्रॉक्सिमेटली एक 6 लाखाचा मुद्देमाल जो आहे तो आम्ही रिकवर करण्यामध्ये यश आलेले। यामध्ये त्याची गाडी आहे आणि म्हणजे जो गुन्ह्यात गेलेला माल आहे त्यापैकी जी कॅश गेलेली होती त्यापैकी 3 लाख रुपये कॅश आणि 1 तोळा जो आहे तो रिकवर करण्यात आलेला आहे। बाकीची पण रिकव्हरी त्यानं जे सांगितलेलं त्याप्रमाणे करत आहोत।